नमस्कार मित्रांनो, लातूर प्रॉपर्टी बाजार या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। तुमच्यासाठी एक नवीन लोकेशनमध्ये नवीन प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे। चला तर आता आपण प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊ। ही प्रॉपर्टी आपली लातूर भांबरी चौक या ठिकाणी आहे। पीव्हीआर चौकापासून अगदी जवळ असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो। मेन हायवे पासून अगदी 500 मीटर अंतरावरती असलेली प्रॉपर्टी आहे मित्रांनो। या ठिकाणी आता आपण प्रॉपर्टीच्या जवळपास आलेलो आहोत। त्यात आपण प्रॉपर्टीचा व्ह्यू पाहू शकता मित्रांनो। चॅनलला तुम्ही लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर्टीचे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला तर आता आपण या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेऊयात। ही प्रॉपर्टी आपली भांबरी चौकच्या जवळपास आहे मित्रांनो। या ठिकाणी आपण प्रॉपर्टीच्या समोर आलेलो आहोत। या प्रॉपर्टीची साईज ही 30 बाय 65 1950 स्क्वेअर फीट मध्ये असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो। या ठिकाणी आता आपण हे आजूबाजूचा परिसर पाहू शकता। समोरच्या साईडला त्यांनी पार्किंग प्लस गार्डन साठी स्पेस सोडलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी हे आपण प्रॉपर्टी संदर्भात माहिती घेत आहोत मित्रांनो। व्हीआयपी बंगलो आहे मित्रांनो या ठिकाणी, आणि चारी बाजूने या प्रॉपर्टीला कंपाऊंड आहे आणि या प्रॉपर्टीची दिशा ही पश्चिम दिशा आहे मित्रांनो। हे आपण बाहेरील व्ह्यू पाहत आहोत मित्रांनो। फर्स्ट फ्लोअरला 2 BHK आणि सेकंड फ्लोअरला 1 RK असे दोन त्यांनी सेकंड फ्लोअरला 1 RK काढलेले आहेत मित्रांनो। हे आता आपण प्रॉपर्टीच्या साईडचा व्ह्यू पाहत आहोत मित्रांनो। या साईडने पण आपल्याला सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी एंट्री दिलेली आहे। चारी बाजूनी त्यांनी कंपाऊंडिंग वॉल केलेली आहेत आणि या ठिकाणी त्यांनी वॉटर कनेक्शनचे पण पॉइंट सोडलेले आहेत मित्रांनो। या ठिकाणी आता हे आपण चारी बाजूने प्रॉपर्टी पाहिलेली आहे मित्रांनो। आता आपण समोरच्या साईडला या प्रॉपर्टी संदर्भात डिटेल्स माहिती घेणार आहोत। ही प्रॉपर्टी आपली 5 नंबर चौकापासून अगदी 500 मीटर अंतरावर आहे। तसेच भांबरी चौकापासून 100 ते 200 मीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो। या ठिकाणी आता आपण हा समोरील व्ह्यू पाहत आहोत मित्रांनो। या ठिकाणी त्यांनी गार्डन पण केलेलं आहे, छान असं गार्डन केलेलं आहे। छान असा व्ह्यू त्या प्रॉपर्टीला त्यांनी दिलेले आहे। सुंदर असं इंटिरियर त्यांनी केलेले आहे। हे आता आपण फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू पाहणार आहोत। फर्स्ट फ्लोअरला त्यांनी 2 BHK दिलेले आहे। हे आता आपण फर्स्ट बेडरूम पाहत आहोत। या ठिकाणी हा हॉल त्यांनी दिलेला आहे। व्हेंटिलेशन साठी समोरच्या साईडला विंडो पण सोडलेली आहे। छान असं त्यांनी याचं इंटिरियर केलेलं आहे आणि ह्या हॉलला लगतच त्यांनी फर्स्ट बेडरूम दिलेली आहे। फर्स्ट फ्लोअरला त्यांनी 2 BHK काढलेला आहे। हे आपण फर्स्ट बेडरूम पाहत आहोत। बेडरूम मध्ये त्यांनी कबोर्ड पण सोडलेले आहेत लगेच ठेवण्यासाठी आणि विंडो पण बेडरूमला दिलेली आहे। सेमी फर्निचर केलेलं आहे या रूमला त्यांनी, आपण या ठिकाणी पाहू शकता। आणि या बेडरूमला लगतच त्यांनी समोरच्या साईडला किचन दिलेलं आहे। या ठिकाणी आता आपण किचनचा व्ह्यू पाहणार आहोत मित्रांनो। या किचनला लगतच एक बाहेरील साईडला आपल्याला त्यांनी डोर सोडलेला आहे, जे की सेकंड डोर आपल्याला दिलेला आहे सेकंड फ्लोअरला जाण्यासाठी त्यांनी। त्या ठिकाणी त्यांनी हे किचन दिलेलं आहे। वास्तुशास्त्रानुसार किचनची रचना केलेली आहे। तसेच लगेच ठेवण्यासाठी त्यांनी लेंटेन पण दिलेली आहे आणि प्रत्येक किचन मध्ये त्यांनी हे आपलं कबोर्ड सोडलेले आहेत लगेच ठेवण्यासाठी आणि समोरच्या साईडला व्हेंटिलेशन साठी विंडो सोडलेली आहे पाहू शकता। आणि देवघरासाठी पण त्यांनी स्पेस सोडलेला आहे मित्रांनो। या ठिकाणी त्या ठिकाणी लाईटचा पॉइंट पण त्यांनी देवघरामध्ये सोडलेला आहे। हे आता आपण बाहेरील साईडला आलेलो आहोत। या ठिकाणी ही आपण सेकंड बेडरूम पाहत आहोत। हे फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू झाला मित्रांनो। या ठिकाणी ही सेकंड बेडरूम आहे, मोठ्या साईज मध्ये बेडरूम आहे आणि लगेच ठेवण्यासाठी या बेडरूमला पण त्यांनी कबोर्ड प्लस लेंटेन दिलेले आहे आणि समोरच्या साईडला व्हेंटिलेशन साठी विंडो दिलेली आहे। आणि या फर्स्ट फ्लोअरला विशेषतः म्हणजे सेपरेट टॉयलेट आणि बाथरूम त्यांनी दिलेले। हे आता आपण हा बाहेरील व्ह्यू पाहत आहोत। वॉश बेसिन छान असं त्यांनी या ठिकाणी बसवलेलं आहे आणि आजूबाजूला त्यांनी टॉयलेट आणि बाथरूम दिलेले आहे। ही आता आपण बाथरूम पाहत आहोत। मोठ्या साईज मध्ये बाथरूम आहे आणि प्रत्येक ठिकाणी त्यांनी नळ कनेक्शनचे पॉइंट सोडलेले आहेत मित्रांनो। ही बाथरूम झाली, बाथरूम लगतच ते या ठिकाणी टॉयलेट दिलेले आहे। आता हा झाला फर्स्ट फ्लोअरचा व्ह्यू मित्रांनो। आता आपण सेकंड फ्लोअरला जाणार आहोत। सेकंड फ्लोअरला आपल्याला किचन मधूनही येतं आणि बाहेरील साईडनी पण येतं मित्रांनो। या ठिकाणी आता आपण सेकंड फ्लोअरला जात आहोत मित्रांनो। सेकंड फ्लोअरला त्यांनी 2 1 RK दिलेले आहेत, ज्याची रेंट त्यांना 10,000 रुपये एका 1 RKचा येतो मित्रांनो। या ठिकाणी तुम्ही राहून प्लस या ठिकाणी आपण प्रॉपर्टी रेंटनेही देऊ शकतो। समोरच्या साईडला एक 1 RK दिलेला आहे, त्या ठिकाणी लॉक असल्यामुळे आपण त्याचा व्ह्यू पाहता आलेला नाही मित्रांनो। हे आता आपण सेम असा असलेला 1 RK आपण पाहत आहोत। या ठिकाणी फर्स्ट 1 RKचा आपण व्ह्यू पाहणार आहोत। या ठिकाणी मित्रांनो मोठ्या साईज मध्ये हॉल आणि त्यांनी किचन दिलेले आहे, असं हा 1 RK आहे। या ठिकाणी आता आपण हा हॉलचा व्ह्यू पाहू शकता। या हॉलला पण त्यांनी दोन्ही साईडनी विंडो प्लस कबोर्ड दिलेले आहेत। हे 1 RK आहे मित्रांनो। मोठ्या साईज मध्ये त्याचा हा हॉल आहे आणि समोरच्या साईडला त्यांनी किचन दिलेलं आहे। या ठिकाणी हे किचन दिलेलं आहे। किचनची साईज पण मोठी आहे, वास्तुशास्त्रानुसार किचन आहे। प्लस या किचनलाही त्यांनी कबोर्ड ठेवलेले आहेत मित्रांनो, हे पाहू शकता। आणि किचनला लगतच त्यांनी
टॉयलेट आणि बाथरूम दिलेली आहे मित्रांनो। या ठिकाणी हा झाला फर्स्ट 1 RK। या ठिकाणी या 1 RK ची टॉयलेट आणि आपण बाथरूम पाहिलेले आहेत। जो सेकंड 1 RK आहे त्याला लॉक आहे मित्रांनो, तो पण मोठ्या साईज मध्ये आहे आणि त्या 1 RK ला प्लस गॅलरी पण त्यांनी दिलेली आहे मित्रांनो। या प्रॉपर्टीची किंमत हे ओनर 1 कोटी सांगत आहेत। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये ओनरचा नंबर दिलेला आहे, त्यांना प्रत्यक्षात कॉल करून व्हिजिट करू शकता। तसेच गुगल लोकेशन पण या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे मित्रांनो। या प्रॉपर्टीला एकदा नक्की व्हिजिट करा आणि प्रॉपर्टी संदर्भात नक्की माहिती घ्या मित्रांनो, प्रत्यक्षात व्हिजिट करा। प्रॉपर्टी संदर्भातील सर्व कामे आमच्या मार्फत केली जातात मित्रांनो। प्रॉपर्टी संदर्भातील लोनचेही कामे आमच्या टीम मार्फत केली जाते मित्रांनो। प्रॉपर्टी संदर्भातील काही अडचणी असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता मित्रांनो। या ठिकाणी आता आपण हा टेरेस वरती आलेलो आहोत। या ठिकाणी हा टेरेसचा व्ह्यू पाहू शकतो मित्रांनो। या प्रॉपर्टीला तुम्ही एकदा नक्की व्हिजिट करा। 5 नंबर चौकापासून अगदी 500 मीटर अंतरावरती, तसेच मेन हायवे पासून 100 ते 200 मीटर अंतरावरती असलेली ही प्रॉपर्टी आहे मित्रांनो। अशाच नवनवीन प्रॉपर्टीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, तसेच बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।